हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मायराज वर्ल्ड. फ्रेंड्स, आज आम्ही आलो आहोत कुठे माहिती का? मायराला घेऊन स्विमिंग शिकायला. मायराचा स्विमिंगचा फर्स्ट डे आहे आणि ती काय काय शिकणार आहे आज फर्स्ट डे मध्ये ते पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर चला माझ्यासोबत स्विमिंग शिकायला. हाय, हाय मायरा, वेलकम टू मायराज वर्ल्ड. आज मी चालली आहे. माझ्या मम्मा पप्पांनी मला स्विमिंग पूलच्या क्लासला लावले. आज मी तिथे जाते. आज फर्स्ट डे आहे ना मायराचा? हो, म्हणून आम्हाला ना थोडस लवकर शिकणार आम्ही. लवकर सुटणार. थोडं बरं, तू तयारी काय केली ते बघ. तयारी आहे. बस बस आली तुझी ती. हा, छान आहे ग बॅग. आणि दाखव इकडून कशी दिसते. आणि तुम्हाला माहितीये आता मला जाताना तुम्हाला काय वाटतं मी बसने जाणार, पण बसने मी बसने नाही जाणार. मला मम्मा पप्पा सोडणार आणि तिथे जाऊन मी पहिले चेंज करणार आणि नंतर स्विमिंग पूलला पोहणार. आणि बॅग मध्ये काय काय आहे ग? कपडे आहेत, टोपी पण आहे. कॅप आहे स्विमिंगची आणि आणि कपडे पण वॉटर बॉटल आहे. मायराचे काही क्लोथ आहेत त्याच्यामध्ये. आणि आम्ही क्लास लावलाय सुट्टीमध्ये मायरासाठी छान छान. मी कधी आतापासून स्विमिंग पूलला एकदाच कुठतरी गेली होती, दोनदा पण गेली होती वाटतं. गेली होती पण आता तर रोज स्विमिंग पूलला जाणार आणि शिकणार ना, प्रॉपर शिकणार आहे. म्हणजे मायरा कधी पण मस्त स्विमिंग करू शकते. आणि स्विमिंगचे फायदे काय ग? स्विमिंग का शिकावं? म्हणजे आपण कुठे जर गेलो, जर ते कोणतरी खाली पडलं तर तुला वाचवायला, आणि जर आपण कुठे स्विमिंग पूलला गेलो आणि जर आपल्याला पोवायला येत असेल तर म्हणून लावले. आणि आता कोणाला हेल्प करायला, कोणी बुडत असेल तर, की नाही? किंवा मायराला कधी कुठे काही अडचण आली, कोणाला हेल्प लागली म्हणून. आणि त्याच्यासाठी आहे माझी बहीण आणि मी, दोघं जण आम्ही मदत करू शकतो कोणाला. नाव्या पण शिकते ना? नाव्या पण शिकते आणि मायरा पण आता शिकणार आहे आता आजपासून. सो लेट्स गो. अरे तुम्ही तरी या. बाय. Bye, Myra. Bye. All the best. All the best. Bye. मंडळी, हे आहे डोंबिवलीमध्ये पेंढारकर कॉलेज जवळ घारडा सलकर. इथे जे KDMCचं ग्राउंड आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल, इथे आम्ही मायराला क्लास लावला होता स्विमिंगचा. आणि त्याचा आज फर्स्ट डे आहे. तर आपण तिथे तिच्यासोबत बघणार आहोत आज किती धमाल आली आहे मायराला, आणि मायरा किती शिकते आणि किती घाबरते. तुम्हाला खरं सांगू का, फर्स्ट डेला मायरा खूप एक्सायटेड होती. तिला स्विमिंग शिकायचं होतं आणि ती आत्तापर्यंत रिसॉर्टला वगैरे गेली आहे, तिथे स्विमिंग केलेलं आहे. स्विमिंग म्हणजे काय, खूप सारी मजा केलेली आहे, पण प्रॉपर स्विमिंग काय असतं हे तिला माहितीच नाही आहे. आणि त्यामुळे ती खूप एक्साइट आहे. पण आता खरी गंमत तर पुढे येणार आहे. तर चला बघूया आपण मायरा खरंच व्यवस्थित शिकते का काय. चला तर मग. फ्रेंड्स, हा मायराचा फर्स्ट सेशन होता आणि त्याला फर्स्ट डेला त्यांना स्विमिंगचं कसं, म्हणजे कशा प्रकारे स्विमिंग करायचं हे शिकवत होते. इथे खूप टीचर आहेत, म्हणजे एक 7-8 तरी टीचर होते त्यांना हँडल करायला. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतची पूर्ण बॅच होती. वेगवेगळ्या बॅचेस आहेत. आम्ही मायराची मॉर्निंगची 11ची बॅच घेतली आहे
आणि तिथे लहान मुलं मोठ्यांना सगळ्यांना हँडल करायला छान टीचर्स आहेत, व्यवस्थित शिकवतात. मायराची एक छोटीशी नवीन फ्रेंड पण झाली होती तिथे आणि मजा येत होती. तुम्हाला मायरा दिसली का, कुठे आहे ती? ती दिसते का? ती बघा आम्हाला हाय करते. रेड टोपीवाली जी आहे ती आमची छोटीशी मायरा आहे. तर बघूया आपण ती कशी स्विमिंग करते. स्विमिंग पूल बघितलं का? किती मोठा आहे. खूपच मोठा आहे ना, आणि खूप खोल पण आहे. खूप छान आहे. इथे मोठ्या-मोठ्या लेव्हलचे म्हणजे स्पर्धा पण होतात इथे या पूलमध्ये. तर खूप छान आहे आणि आम्हाला असं वाटतं की सगळ्यांना, सगळ्या लहान मुलांना स्विमिंग आलंच पाहिजे. आणि खरं सांगू का, स्विमिंग हे लहानपणापासून खरंच शिकलं पाहिजे. आणि सुट्टीचे दिवस होते तर आम्ही विचार केला की मायराला स्विमिंगचा क्लास लावायचा आणि तिला छान शिकवायचं, ट्रेन करायचं. कारण स्विमिंग खरंच खूप महत्त्वाचं आहे. ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात, त्या केल्याच पाहिजेत आणि त्यामुळे आम्ही मायराला हा क्लास लावला. मुलांचा स्टॅमिना वाढतो, कॉन्फिडन्स चांगला येतो आणि स्विमिंगचे बरेचसे फायदे आहेत. तर मला असं वाटत होतं की मायराला ते नक्कीच यावं आणि मायराचा फर्स्ट डे होता आणि त्या मानाने तिने खूपच छान रिस्पॉन्स दिला. आम्हाला थोडं वाटलं की ती खूप नर्वस होईल किंवा घाबरेल वगैरे, पण नाही. खरं सांगू का, मुलांना असं बिनधास्त सोडलं पाहिजे. आपण ना नेहमी घाबरत असतो पॅरेंट्स. आपल्याला वाटतं की आपल्या मुलांना काही जमणार नाही, पण खरं सांगू का, त्यांना सगळं काही येत असतं. फक्त ते आपल्यासमोर नाटकं करतात बरं का. तर असंच आजचा हा दिवस खूप छान गेला. मायरा खूप छान शिकते. आम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे आणि नक्कीच तुम्हाला ती प्रॉपर शिकलेली आम्ही त्याचाही एकदा ब्लॉग बनवू आणि तो तुमच्याशी शेअर करू. नक्की याची खात्री आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि मला कमेंट्स करा. मायराचे छान छान व्हिडिओज बघत राहा. पुढे थांबा जाऊ नका. म्हणजे अजून आमचा व्हिडिओ संपलेला नाहीये, आमचा व्लॉग संपलेला नाहीये आजचा. तुम्हाला पुढे मायराला पण भेटायचं ना, तिला तिचा एक्सपिरियन्स घेऊया ना, आज कसं वाटलं तिला आजचा दिवस. तर थांबा जरा, तिला येऊ देत बाहेर आणि मग तिच्याशीच गप्पा मारूयात की तिला आजचा दिवस कसा वाटला, काय काय मजा आली, धमाल आली का. तर तुम्हाला पण असेच क्लास लावायचे असेल छान छान तर तुम्ही नक्कीच या सुट्टीमध्ये लावा. जसे छान छान क्लास आहेत असे आपल्याकडे अवेलेबल लहान मुलांचे. कराटे क्लास किंवा स्विमिंग क्लास, डान्स क्लास, असं मला असं वाटतं की मुलांनी ॲक्टिव्हिटीज काहीतरी करत राहायला पाहिजे. सुट्टीचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही मायराचा क्लास लावला आणि छान, आम्हाला खूपच छान वाटतंय आणि सकाळी खरं सांगू का, खूप छान वाटतंय इथे. मजा येते आणि आम्ही पण मायराचे पप्पा आणि मम्मा आम्ही दोघं पण विचार करतोय की मायरासोबत आम्हीही जायचं आहे एक दिवस. तर नक्कीच आम्ही पण इथे मी पण येणार आहे इथे क्लासला. मायराच्या पप्पांना तर ऑलरेडी येतंच, पण मलाही शिकायचं आहे आणि मी नक्कीच मायरासोबत स्विमिंग करायला इकडे येईन आणि तोही ब्लॉग तुमच्याशी शेअर करेन. चला मायराला भेटूया. म्हटलं मायरा, आज फर्स्ट डे, थोडीशी मजा वाटली, थोडी घाबरली, पण ठीक आहे, आज फर्स्ट डे आहे ना. मग आता नेक्स्ट डे कशी खेळणार? मस्त. येस, चला बाय, से बाय. छोटा हाला बघ जा त्याला. जा, मी नाही जा, दीदी आहे बघ, जा. हे बघ. चला. लेट्स गो. बाय. स्विमिंग करून. आता व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मायराचे छान छान व्हिडिओ बघत जावा. आणि मायराच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अकाउंट इंस्टाग्रामवर पण आहे ना, तिथे पण सगळ्यांनी तिला फॉलो करा. हो. आणि आता आपण पुन्हा भेटू नवीन काहीतरी खास तुमच्यासाठी घेऊन. तोपर्यंत बाय मायरा.